चला मॅचला सुरू करा. साहिल लोंगले आलाय पहिले षटक घेऊन. 3 ओव्हरची मॅच. डेंजरस बॉलर साहिल लोंगले. या वर्षी रतन बुवा क्रीडा स्पर्धेमध्ये देखील आपण त्याला बघितलंय ओपन हाफ मध्ये खेळताना. सेमीफायनलची लढत. नितीन धुळे स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला तो आतिश. चांगली कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये उमरोली टीमने. मगाशी प्रेसने फार चांगला उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये तुम्ही बाहेरचे कुठलेही संघ बोलवा, कर्जतकरांचा दबदबा असतोच. आणि उमरोली टीमने पनवेल तालुक्यामधील खालापूर तालुक्यामधील संघांना बाहेर काढले. टॉप 5 मध्ये प्रवेश केला. मार्केवाडी टीमला बाहेर काढलं आणि त्यानंतर आता फायनल मध्ये प्रवेश कोण करेल यासाठी ही लढत. स्ट्रायकरला नितीन धुळे, नॉन स्ट्रायकरला आतिश आणि समोर साहिल. हे बॅटल बघण्यायोग्य राहील पहिल्या इनिंग मध्ये देखील आणि सेकंड इनिंग मध्ये देखील. पहिलाच बॉल. हो, पाठीमागे मारण्याचा प्रयत्न. लेडिंग एज. यष्टीरक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद नितीन धुळे. डीजे गोल्डन टचचा शिकार झालाय. सगळं ओके. जय दुले नितीनचा बंधू बॅटिंग साठी गेला 3ऱ्या क्रमांकावरती. डेंजरस बॅटिंग राहिली उमरोली टीमची. 60 धावा या थंडीमध्ये. 60 धावा त्यांनी केल्यात आज. रेकॉर्ड ब्रेक. बघा अजूनही कमेंट्स येत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन उमरोली, कॉंग्रॅच्युलेशन बीड. टेनिस क्रिकेट लय भारी. सबस्क्राईब करा. थँक्यू. जय दुले आलाय. पहिले षटक साहिल लोंगलेच. काय गोलंदाज आहे यंगस्टर. दोन कॅमेरा सहित टेनिस क्रिकेट .in ची टीम. 3 कॅमेरा सहित. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये साहिलचा. हा डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर बघायला मिळतोय. अँगल क्रिएट करत असताना बाहेरच्या बाजूने. थंडीमध्ये बॉलला वळण देतोय साहिल. डॉट बॉल. धावफलक वरती एकही धाव नाहीये. आणखी एक चांगला बॉल. आणखी एक चांगला बॉल. सागर रुटे आणि प्रीतम सरोदे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. आतिशने जर लगातार 3 षटकार मारले तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. साहिल काय गोलंदाजी सुरू आहे साहिलची. 4 चेंडूचा खेळ संपला. एकही धाव फलकावरती नाहीये. जय धुले लगातारचे 3 निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून खेळण्यात आलेत. अजून एकही धाव नाहीये यंगस्टर बीड टीमची.
चांगला बॉल भन्नाट वेगाने काय कामगिरी करतोय साहिल लोंगले. का गोलंदाजी करण्याचा डॅनीने निर्णय घेतलाय दाखवून दिलाय साहिलने. आता मिडन षटक येईल का याकडे लक्ष असेल. विकेट मिडन षटक येईल का याकडे लक्ष. आणि मिडन षटक या स्पर्धेमधलं. काय बॉलिंग करतोय साहिल लोंगले. आणि कडावचे खेळाडू देखील टाळ्या वाजवत आहेत साहिल साठी. काय गोलंदाजी राहिली या स्पर्धेमध्ये साहिलची नाचवलंय. दीडशे लोक अजूनही युट्यूबच्या माध्यमातून सामने एन्जॉय करतात. ते खरं तर कडाव टीमचे फॅन आहेत सगळे. 150 लोक कडाव टीमचे फॅन आहेत. आणि जर कडाव टीमच बोलली की चिट्ट्या काढा मग तिकडे 150चे 0 होतील. बघू दे एन्जॉय करतात त्यांचं देखील स्वागत करूया आपण. एकही धाव नाहीये. पहिलं मॅडन षटकाला साई लोंगलेचं बॉलिंग मार्क वरती आता येतोय तो गणेश. चला टीम मीटिंग नको साहिल प्लीज. टीम मीटिंग नको. एकत्रित येऊ नका. 4 वाजून गेलेत 4:15 झालेत. एक मॅच बाकी आहे. तिथून त्यानंतर बक्षीस वितरण 5 5:30 मॉर्निंग इथेच होईल. जय धुले 5 चेंडू फेस केले. एकही धाव नाहीये. आतिश 0 वर खेळतोय. प्रथमतः स्ट्रायकर एंडला तो आलाय. किमान 24-25 मजा आली मॅच मध्ये. गणेश घारे आलाय. चांगला गोलंदाज आहे गणेश. हा चेंडू मिस टायमिंग आहे. गणेश पोहोचेल का. पोहोचतोय पण कॅच ड्रॉप. आतिशला मिळते या 2 धावा. धावसंख्येचा श्री गणेश होतोय दुसऱ्या ओव्हर मध्ये. 2 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या ओव्हर मध्ये धाव फलकावरती धावा येत आहेत. गणेश असं वाटलं गणेश पोहोचला देखील तो, परंतु कॅच ड्रॉप होते. आडवा बाटने फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न थर्डमॅनला. डॅनी त्या ठिकाणी स्कोरर या स्कोरर प्लीज. धावफलक 3. प्रीतम सरोते यांच्याकडून पारितोषिक आहे आणि आतिश साठी षटकरांची हॅट्रिक केली ते 1000. आणि इथे जय धुलेचा फटका लॉंग ऑनला अडवला जातोय. 2 धावा मिळतात जय धुळेला आणि या 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. गणेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बाहेरची कडा पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. पॉइंटचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. जय दिलेला पाहिजे डबल आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. हे 2 धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 7 धावा. समीर लोंगले यांच्याकडून पारितोषिक येते. साहिलने जे मेडन षटक लागलं त्यासाठी 500चं कॅश प्राइज साहिलला दिलं जाईल. समीरजी लोंगले बरेचसे पारितोषिक आज उमरोली टीमवरती त्यांनी लावलीत. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. आणखी एक चांगला बॉल. अगदी चेंज ऑफ पेसचा चेंडू बघायला मिळतोय. धाव फलक तिथे स्थिरावलंय. 7 धावा धाव फलकावरती. धाव फलकावरती. गणेश गारे आणखी एक चांगला बॉल. षटक क्रमांक 2 संपतंय. 7 धावा धाव फलकावरती येत आहेत. चला टीम मीटिंग नको प्लीज. उमरोली टीम लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि 3रं षटक टाकण्यास घ्या.
जिल्हा प्रमुख चषक 2024 सेमीफायनलचे मॅच आपण एन्जॉय करतोय. काय गोलंदाजी राहिली उमरोली टीमची. पहिल्या षटकामध्ये मडन षटक आलं. हर्षलने धावा खर्च केल्या फक्त 7. तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आलाय हर्षल आलाय. हर्षल आलाय. किमान 2 मोठे फटके आले ना मजा आली या मॅच मध्ये. गरमाट थंडावलेत सगळे. चहाची सोय व्यासपीठावरती करतायत. आमचे मामा सगळ्यांना चाय घेऊन आलेत. थंडी वाढली आहे. चहा दहा फलकावरती धावा 7. जय 4 वरती खेळतोय. आतिश 3 वरती खेळतोय. षटकार हॅट्रिक साठी 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल प्रीतम सरोते यांच्याकडून. फॉलिंग स्वीप चांगला फटका लॉंग लेगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि गेलाय सीमारेषेच्या बाहेर चेंडू. 4 धावा. काय फटका खेळण्यात आला. फॉलिंग स्वीप ऑन साइडला. 4 धावा मिळतात त्या चेंडूवरती. 10 फलक जाऊन पोहोचतो. डबल फिगर मध्ये 11. 11 वरती 11. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काही होऊ शकतं. किमान 2 अजून मोठे फटके आले. मजा येईल या मॅच मध्ये. समोर देखील नितीन धुळे सारखा एक तेज तर्रार गोलंदाज आहे. मजा येईल. आतिशकडे ते कॅपेबिलिटी आहे. आतिशने चांगला खेळ अद्याप तरी केला आहे. इथून 5 चेंडू त्याच्याकडे आहेत. 10 फलकावरती 11 धावा. हर्षल लोंगले. हा चेंडू बाहेरची कडा आणि यष्टिरक्षकाने घेतलाय झेल. फलंदाज बाद. धावफलक 11 वरती पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. खंडू लोबी. खंडू आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. सिंगल कंप्लीट. 2 धावा मिळतील. 13 वरती पोहोचेल यंगस्टर बीड. 13 धावा. 3 बॉलचा खेळ शिल्लक. कितपर्यंत पोहोचेल याकडे लक्ष असेल सगळ्यांचंच. खंडू लोबी विकेपीएल मध्ये यावर्षी चांगली बॅटिंग केली खंडूने. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. शॉट फाईन लेगला. पंचांचा निर्णय अंतिम असेल. थर्ड अंपायर कॉल पंचांनी केलाय. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी होते. येस येस चेक केलं जाईल. चला नॉट आउट आहे पंच. आपोआपच पडलेले आहेत ते. हे पण क्रिकेट मध्ये होऊ शकतं. क्लिप टाका tenniscricket.in. होऊ शकते व्हायरल. व्हॉट अ कोइन्सिडेंट.
धाव फलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात. 14 धावा धाव फलकावरती. आतिश जय आलाय स्ट्रायकर एंडला. मोठा फटका, कॅच ड्रॉप आणि गेलाय 4 धावा संकेतसाठी चौकार. कॅचेस विन द मॅचेस. हा चौकार कितपत आता घातक ठरेल हे सेकंड इनिंग मध्ये पाहणे गे राहील. धाव फलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात. 18 एक षटकार आला, आणखी मजा येईल. 18 धावा झाल्यात. एखादा मोठा फटका जय दुलेच्या बॅट मधून येईल का? 18 वरती पोहोचलाय धाव फलक हर्षल. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय जयने, परंतु इथे घेतले जेल घेतली आणि 19चं टार्गेट सेट केलंय ते उमरोली टीम समोर. चला लगेच जा यंगस्टर बीड टीम, लगेच जा. उमरोली टीम आपण लगेच डगआउट मध्ये या. सलामीची जोडी लगेच पाठवा. शरद बुंडाटे काय खेळलाय आज, आणि त्याच्या बरोबरीने जातोय रत्नदीप. प्रीतम सरोते मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत. थंडी आहे परंतु घरी झोपून तरी काय करतील, सिंगल आहेत, मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया आपण स्वागत. टार्गेट सेट केलं 19चं, परंतु या मॅच मध्ये नितीन धुळे CPL मध्ये चांगली कामगिरी या खेळाडूने केली. रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी या खेळाडूने केली. KPL कर्जत प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी या खेळाडूने केली. आणि आज आपल्या गावाच्या संघासाठी 19 धावा जर वाचवायच्या असतील ना, तर आघाडीच्या 3-4 फलंदाजांना बाद करावं लागेल. आणि ज्या पद्धतीची कामगिरी साहिलने केली तशीच कामगिरी नितीन धुळेला या सामन्यामध्ये करावी लागेल. दोन वेगाचे बेचात बादशाह एकमेकांच्या विरोधात. नितीन धुळे, शरद बुंदाटे आणि रत्नदीप. लवकर जा आपण रत्नदीप आणि शरद. रत्नदीपची आवर्जून कौतुक केलं पाहिजे की नारपोली टीमच्या बॉलिंग अटॅकच्या अगेन्स्ट काय बॅटिंग केली रत्नदीपने. चांगला खेळलाय त्या मॅच मध्ये. शरद बुंदाटे रत्नदीप ही जोडी शिवशक्ती कडाव टीम फायनल मध्ये प्रवेश त्यांनी केलाय. वाट बघतायत कोणता संघ येईल आमच्या टीमच्या अगेन्स्ट. उमरोली येईल की बीड येईल. मजा येईल मॅच मध्ये, कोणती टीम जाऊ दे मजा येईल फायनल बघायला. फक्त लवकर खेळा.
हीच इच्छा. एक विकेटला 1000. एक विकेटला 1000 ना. मग तुझ्या आईला तुझ्या रत्नदीप आणि शरद बुंदाटे ही जोडी प्रीतम आणि नितीन आलाय गोलंदाजी मार्क वरती. सागर रुटे आणि प्रीतम सरते सांग नितीन धुळेच्या विकेट हॅट्रिक. चला, ज्यांना पारितोषिके लावायची आहेत ना त्यांनी पहिले पैसे जमा करा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तरच तुमची नावं घेतली जातील. आणि जर ते पारितोषिक पटकावलं नाही तर ते कमिटीकडे जमा होतील. बघा आता विचार करा. रुपेश भोईर रेडी राहा. चला, मॅच होते सुरुवात. 18 चेंडू 19 ची गरज. स्ट्रायकर एंडला शरद बुंदाटे. ऑन साइडला जे फटके खेळलेत ना आजच्या रात्रीमध्ये, ट्रेडमार्क शॉट, फ्लिकचे शॉट, पुलचे शॉट, चांगले फटके, स्क्वायर कट, चायनीज कट. मॅच चालू होते. सन्मान दिला. एका चांगल्या गोलंदाजाला सन्मान देणे हे चांगल्या क्रिकेटरचं लक्षण आहे. शरद बुंदाटे सन्मान देतो नितीनला. सिंगल पाठीराखे मागे तिकडे बीडचे दिसत आहेत. सन्मान आम्ही अगदी थोड्याच वेळात घेणार आहोत. आमचे तिन्ही पंच मनापासून त्यांचा आभार. चांगली कामगिरी, थँक्यू सो मच. टेनिस क्रिकेट .in ची टीम, त्यांचं देखील मनापासून आभार. चांगलं काम त्यांचं. ज्या ज्या वेळेस कठीण डिसिजन येतात ना त्या त्या वेळेस टेनिस क्रिकेट .inच आठवतो. डीजे आमच्या आवाजाची काळजी, चांगलं संगीत. आज एकनाथ माळेंच्या आवाजाची देखील त्यांनी काळजी घेतली. 4 धावा येतात. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. रत्नदीप क्या बात. आता वाटते पाठ झाली. पाटेची भक्ती गीत असं चालू राहू द्या, कारण कुठेतरी आता बक्षीस जाणारच आहेत भक्ती गीतांमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. चांगला बॉल. नितीन धुळेचा कमबॅक करतोय. 15 चेंडू 14 ची गरज. चायपेक्षा किटली गरम. बाहेरून जे समर्थक बोलतात ना त्यांना काही काही घेणं देणं नसतं. काहीच घेणं देणं नसतं. जो मॅच मध्ये खेळतो ना त्यालाच माहिती असतं काय काय जातं. ऑन साइडला शॉट स्क्वेअर लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न. खंडू त्या ठिकाणी पोहोचला आणि रत्नदीप बाद. खूप चांगली कामगिरी, मनापासून कौतुक तुपेंचं. तुपेंनी देखील चांगला सेट या ठिकाणी उभारलाय. त्यांचं देखील मनापासून कौतुक आपण करूया. सर्व आमचे दानशूर व्यक्तिमत्व, दाते, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बक्षीस इथे प्राप्त झाले, त्यांचं देखील मनापासून आभार. समीरजी गुरव, रुपेशजी भोईर, रवींद्रजी भोईर, फक्त पार्टी ग्रुप, चंद्रकांतजी भोईर, राजेशजी मोडक, राहुलजी भोईर, या सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांचं मनापासून आभार. त्यांच्या योगदानामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. खऱ्या अर्थाने मनापासून आपण कौतुक करू रवींद्रजी भोईर यांचं की संकल्पना ही मांडली त्यांनी. आदरणीय संतोष शेठ भोईर यांच्या नावाने साकारण्यात आलेली स्पर्धा, जिल्हा प्रमुख चषक 2024 हे देखणं आयोजन. सर्व आमचे प्रायोजक, त्यांचं देखील मनापासून आभार. प्रभू नेटवर्क्स, पीबी शानू,
5 धावा. बाहेरची कडा गलीमधून चेंडू लॉंग स्टॉपला सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा. टीम सामने जिंकते ना त्यावेळेस एक चांगलं माहोल असतो टीम मध्ये आणि ते माहोल आज उमरुली टीमच्या डगआउट मध्ये बघायला मिळते. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चांगला फटका. काय फटका खेळलाय. नजाकत होती फटक्यामध्ये टायमिंग होतं. आता ऑलमोस्ट सगळेच चित्र मतलब क्वेश्चन आता सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आता मिळालेत. शिवशक्ती कडाव टीम फायनल मध्ये वाट बघते कोणता संघ येईल. आणि जर उमरोली आणि कडाव ही फायनल झाली ना तर मजा येईल मॅच मध्ये. कडाव वर्सेस उमरोली डेंजरस मॅच होईल. पहिली मॅच मला असं वाटतं या स्पर्धेमधली उमरोली आणि कडावच झाली. कडावने परास्त केलं उमरोली टीमला. आज त्यांनी वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. फॉर्म त्यांच्या बाजूने, मोमेंटम त्यांच्या बाजूने. आज कसा खेळतोय कडाव याकडे लक्ष असेल. रिव्हेंज घेण्याचा चान्स याच स्पर्धेमध्ये दोनदा. महेंद्र क्रिकेटच्या भाषेत हा चेंडू ऑन साइडला फटका चांगला आहे आणि तिथे घेतली जेल. फलंदाज बाद. साहिल गेलाय. 11 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. महेंद्र चांगला फटका कव्हरच्या दिशेने टॅप करतोय. साहिल स्ट्राईक वरती हाळायला मागतच नाही हर्षल. स्ट्राईक हवी आहे त्याला. आता बघूया षटकाराने मॅच फिनिश करून देईल का हर्षल. डगआउट मधून अपेक्षा आहे हा षटकार मारला पाहिजे. षटकाराने मॅच फिनिश केली पाहिजे. बघूया मारतोय का हर्षल षटकार. 5 ची गरज. सन्मान द्यायचा होता. फॉरवर्ड डिफेन्स करायचा होता हर्षलला. 9 चेंडू 5 ची गरज. कॅज्युअल क्रिकेट खेळलं की काय घडतं ना ते पवन केनेला विचारा. डेंजरस मॅच. उस्मान पटेल स्वप्नात आला असेल. 9 चेंडू 5 ची गरज. महेंद्र 3 चेंडू फार महत्वाचे. चांगला लेटकट गलीमध्ये अलॉंग द कार्पेट आणि इथे चौकार. येस सांगितलं तिथे चौकार आहे.
गरज, एक धावसंख्येची गरज. डॉट बॉल, 7 बॉल 1. फायनल मध्ये ऑलमोस्ट प्रवेश केलाय उमरोली टीमने. T20 खेळा ना. सिंगल आणि मॅच जिंकले उमरोली टीमने, केलाय फायनल मध्ये प्रवेश. हार्दिक असं अभिनंदन उमरोली टीम. चला टॉस टॉस या, लगेच टॉस करू आपण. शिवशक्ती कडाव आणि उमरोली 3 ओव्हर. 3 ओव्हर फायनल. सन्मान आम्ही नक्कीच घेऊ. चला या उमरोली टीमचा कॅप्टन या आपण डॅनी, लगेच टॉस आम्ही करू इथे. सगळे थंडावलेत आता. डॅनी दादा टॉस करून घ्या, टॉस करून घ्या मग करा. 5 मिनिटं ब्रेक आम्ही देऊ तुम्हाला.